गरम मसाला आणि आमचूर पावडर यांना हिरोईन समजून एका व्यक्तीला 57 दिवसाची जेल झाली। याबाबतची घटना अशी आहे की 2010मध्ये अजय सिंह नावाची एक व्यक्ती दिल्लीला जाण्यासाठी भोपाळच्या राजा भोज विमानतळावर गेली। नंतर जेव्हा त्यांचं सामान तपासण्यात आलं तेव्हा जे मेटल डिटेक्टर याने त्यांच्या बॅगमध्ये जी काही पावडर होती त्याला हेरोईन असं डिटेक्ट करण्यात आलं आणि पोलिसांनी NDPS ॲक्ट खाली त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं। आता त्याच्यानंतर फॉरेन्सिक रिपोर्ट हा जवळजवळ 1.5-2 महिन्याने आला आणि त्याच्यात ती पावडर जी आहे ती सर्वसामान्य पावडर म्हणजेच गरम मसाला आणि आमचूर पावडर आहे असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये आलं। परंतु विमानतळावर जे मेटल डिटेक्टर आहेत किंवा ड्रग्ससाठी जे मशीन्स बसवतात त्याच्यात चुकीच्या गोंधळामुळे किंवा चुकीचं त्यांनी डिटेक्ट केलेलं असल्यामुळे त्या व्यक्तीला 57 दिवसा एवढी जेल भोगावी लागली। आता जेव्हा त्यांना हा फॉरेन्सिकचा रिपोर्ट आला तेव्हा त्यांनी ऑलरेडी 57 दिवसाची जेल भोगलेली होती। याच्यावर मध्य प्रदेशचे जबलपूर खंडपीठ आहे त्यांनी ह्या अशा प्रकारच्या पोलिसांनी त्याला अटक करून जेलमध्ये ठेवली याच्यावर ताशेरे ओढले की म्हणजे त्याची काहीच खात्री न करता त्यांनी NDPS ॲक्ट खाली गुन्हा दाखल केला आणि त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं। आणि MP चं जे गव्हर्मेंट आहे मध्य प्रदेशचं त्यांना 10 लाखाचं फाईन करून त्या व्यक्तीला देण्यात आलं, कारण त्याला 57 दिवसाचे त्याला जेल भोगावी लागली। जे एवढे दिवस त्याची नोकरी हे सगळ्यावर परिणाम झाला म्हणून 10 लाखाचे त्यांना फाईन करण्यात आलं। तर अशा प्रकारे हे MP जे विमानतळ आहे तिथं मेटल डिटेक्टरच्या गोंधळामुळे किंवा चुकीच्या निर्णयामुळे एका व्यक्तीला इतका मानसिक त्रास भोगावा लागलेला आहे।